खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतं, मात्र त्या क्षमतेवरती आता काम करावं लागेल, आता चांगला खेळ करावा लागेल. ऑप्शनच्या बाहेर गेले, स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतील 4. सतीश पाटीलचा वार चौकार. अमित कांबळे गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालेत. पहिला बॉल कमी गतीचा होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती धाव नाहीये. पहा ॲक्शन रिप्ले, कमी गतीचा बॉल हाताळलाय. तेरावरती धावफलक पाहायला मिळत आहे. अगदी विचार केला तर 29 चेंडू आणि 41ची आवश्यकता आहे. रन चेस कशा प्रकारे केलं जाईल? श्राफी 11 संघाचे गोलंदाज रोखतील की आक्रमक होतील? SP स्पोर्ट्स संघाचे फलंदाज, बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, मात्र गोलंदाजी युनिट देखील श्राफी 11 संघाचं चांगलं आहे. कमी गतीचा बॉल, मात्र यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचते. 14 लॉस ऑफ 1 विकेट. अमित कांबळेला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. शाहूवाडी तालुक्यातील एक असा खेळाडू, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या नावाचा दबदबा आपण पाहिलाय, तो खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती. फुटला गेले, फटका चांगला, नो बॉलचा इशारा. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलने उसळी जास्त घेतली आहे आणि त्यामुळे लगेचच पंचांचा एक हात वरती आला. नो बॉलचा इशारा. धावसंख्या पुढे सरसावेल 9+1. धावफलक आता 16 वरती जाऊन पोहोचतंय. 16 ऑन दी बोर्ड. पंचांच्या भूमिकेत महेश पाटील पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉलने जास्त उसळी घेतली आणि त्यामुळेच हा इशारा पंचांचा नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावफलक 16 वरती. फ्री हिटचा बॉल स्ट्रायकर इन वरती सतीश पाटील, मान फ्रॉम करण जोशी. पायावरती फुल टॉस होता, ऑन साइडला मात्र स्लॉग स्वीपचा फटका. गोशांकी क्षेत्रामध्ये मिळते 1 धाव. 2 धावा मिळतात. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाईल. 18 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. अठरा धावा धावफलकावरती. ओव्हरपिच बॉल स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला सरळ बॅटने सीधी बॅट, नो पकवास. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओव्हर पिच बॉल चुकी केली आणि त्यावरती षटकार. आता सतीश पाटीलच्या पाठपडून. कमी गतीचा बॉल फोर्स केलाय, लॉंग बॉलचा क्षेत्ररक्षक आहे. बनतील दर्शक, धावा मिळतील 4. जमिनीला गुदगुदल्या करत चेंडू झालाय फरार. आणखीन एक चौकार. अठ्ठावीस वरती धावफलक जाऊन पोहोचतंय.
हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने ऑन साइडला दिशा दिली. लेग ग्लान्स पाहायला मिळेल. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते आणि एका सिंगलने धावफलक आता पाहिलं तर पोहोचतंय थेट 29 वरती. शेवटचा एक बॉल या षटकातील शिल्लक आतापर्यंत 29. या षटकामध्ये 16 खर्च झालेत. सामन्यामध्ये आघाडीवरती एसपी कन्स्ट्रक्शन आंबा हुक केला. बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक नाही यात सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावले. 31 वरती जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती. 24 चेंडू आणि 23 ची आवश्यकता आहे. या चेंडूवरती फटका जरूर केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहे. धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 ऑन दी बोर्ड. लालासू पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. एकवीस धावांची आवश्यकता. ओव्हरपिच होता स्लॉट मध्ये खडे खडे पुन्हा एकदा पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाका कडक कडकडीत प्रहार षटकार. बॅकफुटला गेले. बॅलन्स केला. ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धाव्यांसाठी सतीश पाटीलची पाटीलशाही मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक षटकार. 45 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये सामन्यातील हवा पूर्णपणे काढून टाकली. आता आघाडीवरती पूर्णपणे एसपी कन्स्ट्रक्शन आंबा संघ पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावरती. 45 ऑन दी बोर्ड. 21 मध्ये 9 ची गरज आहे. 21 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. आता आघाडीवरती पूर्णपणे एसपी कन्स्ट्रक्शन आंबा साईजी पाटील सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ धाबांची गरज आहे. सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. एसपी कन्स्ट्रक्शन आंबाचा संघ आघाडीवरती. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाका खणखणीत षटकार. चला यानंतरचा सामना नवसंदेश परळे आणि त्यांच्या विरोधामध्ये गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या रिपोर्टिंग करा टॉस साठी. चला लवकरात लवकर यायचंय. सामना संपत आलेला आहे. नवसंदेश परळे आणि गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन. खोलबा टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टरचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 51 वरती धावफलक. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. चला विशेषतः नवसंदेश परळे कॅप्टन. आपण याचा बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? हो झालाय प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. नवसंदेश स्पोर्ट्स परळे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. चला तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. विजय झालाय. निश्चित विजयावरती केलंय शिक्का मोर्तब एसपी आंबा संघ. सतीश पाटीलच्या